कधी विचार केलाय का, आयुष्यातली सर्वात श्रीमंत वेळ कोणती होती? जेव्हा खिशात पैसे नव्हते पण मनात काळजीही नव्हती. नमस्ते श्रोते हो, ऑडिओ डायरी द व्हॉइस ऑफ कशिशमध्ये आज आपण एका अशा देशात जाणार आहोत जिथून आपण सगळेच विजा संपल्यासारखे बाहेर पडलो आहोत. आज मी तुम्हाला एका अशा प्रवासावर घेऊन जाणार आहे जिथे ना ट्रेन लागते ना फ्लाईट, फक्त डोळे मिटले की आपण पोहोचतो. तो देश म्हणजे आपलं बालपण. आठवते ते बालपण जिथे सर्वात मोठा प्रश्न हा नसायचा की उद्या काय होईल, भविष्य काय असेल, तर हा असायचा की दप्तराच्या कोपऱ्यात लपवलेला खोड रबर कोणी चोरला. मला आठवतंय ना, गल्लीतली पोरं सायकलच्या चाकाला टायर लावून गल्लीभर धावायची. त्यांना वाटायचं की विमान चालवणंही इतकंच सोपं असेल. आणि आम्ही मुली आपल्या भातुकलीच्या खेळात तांदळाच्या 2 दाण्यांचा भात शिजवायचो. कधी कधी तर झाडाचा एखादा छोटासा पाला असायचा आणि भातुकलीच्या त्या छोट्या दुनियेत तोही आमच्या जेवणात मानाचा पाहुणा व्हायचा. तेव्हा स्वप्न छोटी होती. आईने दिलेला 2 रुपयाचा खाऊ म्हणजे जणू जगातली सगळी संपत्ती होती. आणि शाळेची ती घंटा, तास सुरू झाला की जणू तुरुंगाचा दरवाजा बंद झाल्यासारखं वाटायचं. पण सुट्टीची घंटा वाजली की जणू स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटायचं. शाळा सुटली की दप्तर एका कोपऱ्यात फेकायचं आणि हातात यायच्या त्या काचेच्या रंगीबेरंगी गोट्या. त्या जिंकण्यातही एक वेगळीच श्रीमंती वाटायची बरं का. तेव्हा काळी अभ्यास करणं म्हणजे निव्वळ पाढेपाठ करत बसणं, आणि खोडी म्हणजे शेजारच्या काकूंच्या दाराची बेल वाजवून हळूच पळून जाणं. पाऊस सुरू झाला की घरात बसून राहणं हा काही पर्यायच नसायचा. कागदाची एक छोटी होडी बनवायची आणि रस्त्याच्या त्या साचलेल्या पाण्यात सोडायची. ती होडी त्या पाण्यात सोडताना असं वाटायचं जणू एखादं मोठं जहाज समुद्रात निघालंय. गल्लीतली ती संध्याकाळ म्हणजे लपाछपीचा खेळ. कोणी झाडामागे लपायचं, कोणी गाड्यांच्या मागे, आणि लपलेल्या सवंगड्यांना शोधताना जणू एखादा गुप्तहेर झाल्यासारखं वाटायचं. आणि खेळाच्या मध्ये अचानक दुरून आईचा आवाज यायचा, या आता घरी. त्या एका हाकेनं खेळ संपायचा. पण त्या हाकेतच घराचं सगळं प्रेम दडलेलं असायचं. आणि बरं का, तो आमचा छोटा दादा जो वडिलांच्या पाठीवर बसून घोडा घोडा खेळायचा, आज त्याच वडिलांचा थकलेला हात धरून चालतोय. लहानपणी वडिलांचा खिसा चोरून चॉकलेट घेणारा दादा आज स्वतःचा खिसा रिकामा झाला तरी वडिलांच्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन पूर्ण करतोय. विचार करा, ज्या खांद्यावर बसून पूर्ण जत्रा दिसायची, आज त्याच खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी आहे. लहानपणीचा तो खोकरा आवाज आता घराचा आधार बनलाय. आणि ताई, जी घराच्या ओट्यावर भातुकली मांडायची, कालपर्यंत जी आपल्या बाबांची परी होती, आज ती कुणाच्या तरी दुसऱ्या घराची लक्ष्मी झाली आहे. ज्या हातांनी भावल्यांना नटवलेलं, ते हात आज नवीन घरातली नवीन नाती गुंफत आहेत. सासरी गेल्यावर जेव्हा ती पहिल्यांदा स्वयंपाकघरात उभी राहते, तेव्हा तिला आठवते ती तिची भातुकली. जिथे मीठ कमी पडलं तरी बाबा हसून तो भात खायचे. पण आज मात्र वास्तव वेगळं आहे. नवीन घर, नवीन माणसं आणि त्या सगळ्यात स्वतःला शोधणारी ती चिमणी. मित्रांनो, मनात एक बालिश प्रश्न येतो. जर आपण मोठे झाल्यावर जे शहाणपण मिळवलंय ते जर लहानपणीच आपल्याकडे असतं तर?
जर त्या खेळातल्या बाहुलीचं लग्न लावताना आपल्याला माहीत असतं की खरोखरच सासर कसं असतं, तर आपण इतक्या आनंदाने खेळलो असतो का? जर सायकल चालवताना पडल्यावर लागलेल्या जखमेपेक्षा मोठेपणी मनाला होणाऱ्या जखमा जास्त खोल असतात हे कळलं असतं, तर आपण कधी मोठे व्हायची घाई केली असती का? श्रोते हो, बालपण हे आयुष्यातलं असं एक बँक बॅलन्स आहे, जे आपण मोठेपणी फक्त खर्च करत असतो. आज आपण मोठे झालोय, खिशात पैसे आहेत, हातात मोठी पदवी आहे, पण त्या कागदी नावेची सर कशालाच नाही. आजही पाऊस पडला की पाय थबकतात, त्या साचलेल्या पाण्यात उडी मारण्यासाठी. पण पायातले ब्रँडेड शूज, त्याची किंमत आपल्याला अडवते. लहानपणी घड्याळ फक्त भिंतीवर असायचं, आज ते आपल्या डोक्यात बसलंय. तेव्हा रविवार म्हणजे खेळाचा दिवस होता, आणि आज रविवार म्हणजे फक्त पुढच्या सोमवारची तयारी. मुलगा असो वा मुलगी, आपण सगळेच मोठे होताना आतल्या त्या लहान मुलाला कुठेतरी मारून टाकतो. वडिलांचा आधार होणं ही जबाबदारी आहेच, पण कधीतरी त्यांच्या कुशीत शिरून पुन्हा तेच लहान बाळ होण्यात जी मजा आहे ना, ती कशातच नाही. देवाने बालपण परत द्यायचं की नाही हे माहीत नाही, पण एक ओळ नक्कीच वाटते. मोठेपण जर लहानपणी सामील असतं, तर कदाचित त्या निखळ हास्याला, भविष्याच्या काळजीत आपण कधीच विकलं नसतं. लहानपणी नाही का, पकडापकडी खेळताना आपण टाइम प्लीज म्हणायचो ना, तसंच मोठेपणाच्या त्या धावत्या शर्यतीत एकदा तरी टाइम प्लीज म्हणा. थोडं थांबा आणि तुमच्या घरातल्या त्या मोठ्या माणसांमध्ये दडलेल्या त्या लहान मुलाला नक्की भेटा. त्यांना सांगा, आजही तुम्ही तसेच आहात. मग काय मित्रांनो, कशी वाटली ही बालपणीची छोटीशी सफर? तुमच्या बालपणातील सर्वात मोठी खोडी कोणती होती? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. मी तुमची कशिश आता निरोप घेतेय, पण विसरू नका, ऑडिओ डायरी द व्हॉइस ऑफ कशिश सबस्क्राईब करा आणि हे हरवलेलं बालपण पुन्हा एकदा शेअर करा. कारण आपण मोठे झालो, पण आतमध्ये अजूनही एक लहान मूल पावसात कागदी नाव सोडायला वाट पाहत आहे. आपण मोठे झालो असलो तरी आठवणी मात्र अजूनही लहानच आहेत. धन्यवाद.